हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी वॉड शॉट षटकार. होती ती पोरी दिस हो बेस लवलम केस ती नज हो बेस यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मले डोला मरी तो यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मले डोला मरी तो. षटकार येतोय सणिलेच्या बॅट मधून. धाव संख्या 6 धावा. पुढचा चेंडू अतुल ठाकरे. या पुढचा चेंडू बघा मान सन्मान दिला गेला चेंडूला. सानिल याचा जर विचार करायला गेला सानिल सावरे तर खरोखरच एक चांगला फलंदाज आहे आई जीवदानी बॉलिंग संघामधला. या संघाचा जर विचार करायला गेला तर एक हाफ सेंचुरी सुद्धा सनील याच्या नावावर आहे, जी या मैदानामध्ये सरपंच उपसरपंच चषकामध्ये या खेळाडूच्या नावावरती हाफ सेंचुरी आहे. बघूया पुन्हा एकदा अतुल ठाकरे गोलंदाजी मार्कवर असेल. 4-5 पावलांचं रणअप. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमोल आणि सनील अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू टाकून झालेले आहेत ते 3. या 3 चेंडू मध्ये 6 धावा जमवलेल्या आहेत. यापुढचा चेंडू नक्कीच चेंडू सोडला असता तर कदाचित हा चेंडू वाईट असता, परंतु ह्या चेंडूवर एकच धाव येते. सनील याच्या बॅट मधून आलेली 1 धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. अतुल ठाकरे याला आपण बघतोय हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मान सन्मान दिला गेला. डॉट डिलिव्हरी. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशननी जारी केलेली 10 बेस्ट बॉलरची जी यादी आहे त्याच्यामध्ये जर अतुल ठाकरे याचा जर विचार करायला गेला तर 37 इनिंग मध्ये हा बॅट्समन बघा 10 अंकावर आहे. 462 धावा आहेत या फलंदाजाच्या नावावर आणि खरोखरच एक जबरदस्त फलंदाज आहे. परंतु यावेळी बघा ऑलराऊंडरची भूमिका अदा करताना गोलंदाजी मार्कवर बघतोय त्याला अतुल ठाकरे. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच इशारा करतात हा खराब चेंडू आहे. एका धावेने संघाची धाव संख्या 8 धावा. अमोल तलेकर याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. हा सुद्धा एक फलंदाज चांगला फलंदाज आहे जीवदानी बॉलिंग संघाचा. या पुढचा चेंडू काय डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिन बाद 7. सॉरी 8 धावा झाल्या आहेत. पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर. चांगलं संगीतमय वातावरण आपल्याला ऐकायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये. विपिन दादा यांच्याकडून योगेश बरब गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नंबर 2चं षटक टाकण्यासाठी. त्याचवेळी आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर अमोल तलेकर या फलंदाजाला बघतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे. अतुल ठाकरे याच्याकडून 8 धावा फक्त दिलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. म्हणजे चांगलं षटक मानावं लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर बऱ्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 22, 25, 24, 21 अशा धावा जमत आहेत. परंतु ह्या सामन्यामध्ये कुठे ना कुठेतरी तांबडमाल संघाची गोलंदाजी ही चांगली झालेली आहे. परंतु सलामीची जोडी जर विचार करायला गेला तर सनील आणि अमोल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
योगेश बराप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला. बघा कदाचित हा रिव्हर्स अटेंड केला नसता तर हा चेंडू वाईट असता, परंतु नशिबाची साथ योगेश बराप याच्या बाजूने आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता. बघा क्षेत्ररक्षण जर बघायला गेलं तर फाईन लेग आणि थर्ड मॅन आपण बघतोय सर्कल मध्ये लावण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की जो गल्लीचा क्षेत्ररक्षक आहे तो सुद्धा सर्कल मध्ये आहे. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी बघा. योगेश बराप हा गोलंदाज आहे तांबडमाल संघाचा. जर जीवदानी आपण बघतोय की विरार संघाचा जर विचार करायला गेला ना तर खरोखर चांगला संघ आहे. आई जीवदानी 11 बोलीत संघ जी तांबडमाल इथे एक आई सोनसरी तांबडमाल आयोजित स्पर्धा मागच्या महिन्यात आपण बघितली. त्या सामन्यामध्ये या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. त्या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर फायनलला पोहोचलेला हा संघ होता, परंतु त्यावेळी जीवदानी गिरीज हा संघ तिथे त्यांच्या सोबत होता आणि 86 धावा मला वाटते या संघाने बनवलेल्या होत्या फायनलच्या सामन्यामध्ये आणि त्या चेस सुद्धा केल्या होत्या. त्या म्हणजे जीवदानी गिरीज या संघाने. खरंच चांगला संघ आहे, परंतु यावेळी बघायला गेलं तर गोलंदाजी ही अप्रतिम गोलंदाजी योगेश बराप. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात तिन्ही स्टंपच्या मध्ये सापडलाय. पंचांचं बोट हवेत. अशा प्रकारे सनील बॅक टू द डगआउट. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर. बघा योगेश बराप याच्या हातामध्ये हा चेंडू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर 4 चेंडू हे डॉट चेंडू म्हणजे चांगली गोलंदाजी बघायला मिळते आई सोनसरी तांबडमाल संघाकडून. योगेश बराप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे संदीप थापड. आलेल्या पहिल्या चेंडूला मिडविकेटच्या दिशेला ढकलून दिला. एकाच जागेवर समाधान मानलंय, कारण दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर अमोल तलेकर सारखा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र डगआउट मधून ज्या अपेक्षा असतील त्या म्हणजे अमोल तलेकर या फलंदाजावर. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी झालेली आहे. योगेश बराप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेटचा मारा. ओहो काय डिलिव्हरी आहे बघा. षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा ह्या धावफलकावर लागल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये एकच धाव येतोय. थँक्यू डीजे. तो वैभव दळवी हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर आई सोनसरी तांबडमाल संघाकडून. पहिलं षटक आपण बघतोय अतुल ठाकरे याच्या मार्फत टाकलं. त्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये एकच धाव येते. अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 1-9 अशी धावसंख्या आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. ती म्हणजे आता जिम्मेदारी आहे संदीप थापड आणि अमोल तलेकर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघतोय. वैभव गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसरं षटक असेल. आपल्या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू.
या पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पंच घोषित करतात हा वाईट चेंडू आहे. अव्वांतर धावेने संघाचे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना बघतोय 10 धावा. बघा चांगली फलंदाजी करतात फलंदाज, परंतु गोलंदाजाची जेवढी तारीफ कराल तेवढी कमी. कारण ही फीज बघितली तर ह्या मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा जमतात. मग कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या धावा बनलेल्या होत्या. यापुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. एवढी जे चौकार आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, परंतु गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कनेक्ट केलाय. कालच्या दिवसाचा विचार करायला गेला तर काल बघा 74 ओव्हर टाकले गेले या मैदानामध्ये आणि 893 धावा म्हणजे 893 रन्स या मैदानामध्ये बनले. त्याच्यामध्ये जर विचार करायला गेला ना तर 66 षटकार आणि 51 चौकार आणि 61 विकेट सुद्धा या मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा वैभव दळवी गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू क्षेत्र खाली मला वाटते क्षेत्र ऑप्शन होता, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. संदीप थापड याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. हेली हेली वेंडलीन खाटी खाटी ताडी पीन जबर जोर छोटे जवानी डिस्को मारेरा पीन जबर जोर छोटे जवानी डिस्को मारेरा हेली हेली वेंडलीन खाटी खाटी ताडी. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकार आणि संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. वैभव दळवी ह्या गोलंदाजाला बघतोय आपण नंबर 3चं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. कालच्या दिवसामध्ये 66 धावा चेस झाल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये बघायला गेलो तर 62 धावा चेस झालेल्या आहेत. या मैदानाचा रेकॉर्ड आहे 81 धावा सुद्धा चेस आहेत. म्हणजे धावा येणं हे खूप गरजेचं आहे. जेवढी बॅटिंग झाली त्या मॅच मध्ये आपण बघितली 50+ धावा या धावफलकावर लागल्यात. या पुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. वाटेला सरकला पाय गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. अरपुषा मना आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय अरपुषा मना आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. चौकार आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामधले चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 5. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल आणि या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा आलेल्या आहेत. म्हणजे 2 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. संदीप थापड स्ट्राईक साइडवर बघा पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन गेलाय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. या इनिंग मध्ये जर विचार करायला गेला ना तर डॉट चेंडू असतील ते म्हणजे 12 चेंडू हे डॉट चेंडू आहेत. म्हणजे 2 षटकामध्ये काहीच धावा आलेल्या नाहीत. बघा 12 चेंडू हे डॉट चेंडू आहेत. म्हणजेच नक्कीच चांगली गोलंदाजी झालेली आहे आई सोनसरी तांबडमाल संघाकडून. जयेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. बघा ज्यावेळी सनीला आउट झाला त्याच्यानंतर धावा आलेल्याच नाही. तर सनील यांनी सुद्धा जास्त काही खेळ केलेलं नाही या मैदानामध्ये. जर बघायला गेलं तर 7च धावा सनील याच्या बॅटमधून आलेल्या होत्या.
तर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय मिस्टर जयेश बडबे. या 6 चेंडूवर मी तो म्हणे नक्कीच आक्रमण केला जाईल, कारण अमोल तलेकर सारखा फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईकच्या एंडवर आहे आणि अमोल तलेकर मध्ये ती क्षमता आहे आणि ती त्याला सिद्ध करावी लागेल, कारण हम भी किसी से कम नहीं असं दाखवून द्यावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने बघितलं ते जयेश, बघूया या धावा थांबवतोय की काय. पहिला चेंडू फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खूपच बाहेर जातोय चेंडू. पंच वाईड घोषित करत आहेत. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या 25 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया जयेश काय करतोय. गोलंदाजी मार्कवर 4-5 पावलांचं रन असेल. सामोरे फलंदाज अमोल तलेकर. व्हाट अ शॉट. चेंडू निघून गेलाय सरळ मिड विकेटच्या वरून सीमा रेषे बाहेर. षटकार. जशी अपेक्षा अमोलवर ठेवलेली होती त्या अपेक्षेवर खरा उतरताना आपण बघतोय अमोल तलेकर याला या चेंडूवर षटकार मारलाय आणि आपला इरादा स्पष्ट केलाय. पुढचा चेंडू वन्स मोर. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. षटकार. अगोदर सांगितलेलं होतं की अमोल तलेकर सारखा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा बनतील, कारण चांगली फलंदाजी केलेली होती. आपण बघितलं खासदार चषक, बाळ्यामामा चषक बघितलं, खार्डीच्या मैदानामध्ये बामणगाव आयोजित त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघाने चांगली कामगिरी केली होती आणि प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा हा संघ होता. आणि मी म्हणूनच बोललो होतो की सनील गेला तरी पण अमोल तलेकर सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा 2 चेंडूवर तब्बल 13 धावा मोजतोय जयेश बडबे सारखा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 2 फलंदाज आहेत पण क्षेत्ररक्षक आहेत पण तू रोखू शकत नाही या चेंडूला. आक्रमक शैली यावेळी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अमोल तलेकर याच्या बॅट मधून आलेला हा चौकार, या षटकामधला एक पहिला चौकार आणि 2 षटकार म्हणजे 17 धावा तब्बल 3 चेंडूवर. धावसंख्या 41 धावा. बघा जर 3 षटकाचा विचार करायला गेला तर 3 षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या, परंतु त्याच्याकडेच लक्ष दिलं येते. संदीप आणि अमोल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जशी अपेक्षा अमोल तलेकरवर होती त्या अपेक्षेवर खरा उतरताना आपण बघतोय अमोल याला. जयेश बडबे आता मात्र थोडासा वाचण्याचा प्रयत्न करेल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न असेल किंवा यॉर्कर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, परत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. काय फलंदाजी. एक बार अगर मैंने कमेंटमेंट कर ली तो उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता. अमोल तलेकर 4 चेंडू मध्ये 20 धावा आणि एक अवांतर म्हणजे 4 चेंडू मध्ये 21 धावा मोजतोय जयेश सारखा गोलंदाज. आणि या जयेशवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मिस्टर अमोल तलेकर व हा फलंदाज यावेळी पुन्हा एकदा झुकेगा नहीं साला. व्हाट अ शॉट. चौकार. पेट्रोल हो महाग झालं, सायकल घेऊन जाय लग्ना हिंडाय. माझं लग्नाचं वय झालं, लागल माल हो पुरी नांगाय.
एक ताडीचा या षटकाचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर षटकार, पुन्हा षटकार आणि त्याच्यानंतर चौकाराची हॅट्रिक. म्हणजे या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा मोजतोय गोलंदाज जयेश बडवे. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल अमोल तळेकर. काय फलंदाजी या दुपारच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये. शेवटचा चेंडू, यावेळी फटका फसलाय परंतु शेप शॉट मानावा लागेल. दुसरी असेल बघा, तिसरी धाव सुद्धा घेतली जाते की काय, परंतु 2 धावावर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष असेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा मर्दवी राजवडी आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 हा महासंग्राम. आणि गेलो आणि लगेच आलो. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. दिसते मोठे घरची आता लागल हिलाच पटवाय. इशारा करून तिला आता लागल बाहेर काढाय. जातो आता हिम्मत करून तिला मी प्रपोज कराय. एक ताडीचा पॅक मारून आणि तिला डिस्को नाचाय. अरे ना एवढी ताडी पिलेस ना कसा जशील प्रपोज कराय. जाण त्या लवंडत लवंडत. संतोष वल्वी जेवून घ्यायचं, नंतर टाइम मिळणार आहे लक्षात घ्या. पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी जाईल तुम्हाला. निलेश शेलार, चला आपली जेवणाची सोय झालेली आहे.
आपण जेवण करण्यासाठी यायचं आहे. ज्यांचा आज उपवास आहे त्यांच्यासाठी शाकाहारी बनवलंय. ज्यांचा आज उपवास नाही आहे त्यांच्यासाठी देखील शाकाहारी बनवलंय. आमचे गुरुनाथ दादा घरी चाललेत जेवण्यासाठी. त्यांना शाकाहारी जमत नाहीये, ते घरी चाललेत मांसाहारीशी जेवण्यासाठी. त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर या. निलेश शेलार, चला आपल्याला विनंती केली जाते, आपल्याला परत जायचं तिकडे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. निलेश परेड आणि अतुल ठाकरे हे दोन सलामीवीर आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सनील सावरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 13च्या सरासरीने 52 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. या मैदानावरती आपण खूप चांगल्या मॅचेस बघितलेल्या आहेत. पहिलाच बॉल मिस टायमिंग झालाय. सनील तिकडे पोहोचतोय मात्र झेल होत नाहीये. 5 शतरक्षक जमा झाले होते आणि या 5 शतरक्षकांच्या मध्ये तो चेंडू पडलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. या 2 धाव्याने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग. पहिला चेंडू आपण जर बघितलं तर मिस टायमिंग झाला होता आणि त्याच्यावरती संधी मिळाली ती म्हणजे निलेश परेट याला. अवलेच पाहतो आपण आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. ते आपण पाहतो की प्रति षटकामागे 13 धावा या बनवायच्या आहेत. आयोजकांना विनंती आहे की तिकडे खेळाडू कक्षामध्ये पाणी संपलेलं आहे, आपण तिकडे पाणी पाठवायचं आहे. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडासा पुढे गेला होता मात्र त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली होती. धावसंख्या 1 ने 3 वरती जाऊन पोहोचते. 3 धावा या धावफलकावरती लागल्या जाते. बोलिंग संघाचा एक खेळाडू तिकडे बसले. तिकडे पाणी आहे का बघायचं आहे. तिकडे पाणी आहे का बोलिंग संघ, तिकडे पाणी आहे का, पाणी आहे त्याच्यात. अतुल ठाकरे आता आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. प्रिन्स ऑफ कामन म्हणून ज्याला संबोधलं जातं. वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये असा एक खेळाडू पाहायला मिळतोय की ज्याने 1 शतक ठोकलंय. माझ्या माहितीनुसार हा एकमेव असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याने टेनिस बॉल मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये शतक ठोकलेला आहे. माझ्या माहितीनुसार तरी हा एकच पाहायला मिळतोय आणि ते देखील 23 चेंडूंमध्ये त्याने शतक ठोकलं होतं. यावेळेस त्या फलंदाजाला माघारी परतावं लागेल कारण त्याने शोधून काढलंय क्षेत्ररक्षकाला. बिग ब्लो, मोठा हादरा दिला जातोय आयसोन सरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला. फलंदाज बाद. बघा अतुल याची चर्चा ही गावोगावी होत असते, स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असते. इथे देखील त्याची चर्चा होती की अतुल या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करेल. आपण पाहतो की सकाळच्या सत्रापासून जे फलंदाज षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत आणि अतुलकडनं देखील ती अपेक्षा होती मात्र अतुल याने ती अपेक्षा भंग केल्यात आणि वैभव धूम मॅच बघण्यासाठी आले ते थोडेसे नाराज झालेत.
मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण 11 खेळाडू असतात. एक त्याच्यामधून बाद होऊन माघारी परतलाय आणि आता नवीन फलंदाज आलाय योगेश बरफ. तो आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा एक महत्वाचा खेळाडू, महत्वाचा दुवा म्हटला जातो, ज्याला रीड की हड्डी असं म्हटलं जातं. तो खेळाडू योगेश धूम आलाय, सॉरी योगेश बरफ आलाय आणि योगेश बरफ याने आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय, ठोकलाय षटकार. बघा अतुल बाद झाला असला तरी त्याचं प्रेशर हे जाणवत नाहीये. योगेश बरफ वरती प्रेशर जुगारून लावणारा फलंदाज आहे. प्रेशर मध्ये कशी फलंदाजी करायची हे ठाऊक आहे योगेश बरफ याला. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंच दर्शवतायत हा चेंडू वाईड असेल. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक इथे येताना दिसतोय. अवलेस बघा चेंडू हवेमध्ये आहे. संधी योगेशने देखील शतरक्षकाला निवडलंय. फलंदाज बाद. बघा आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाची ज्याला पाठीचा कणा म्हटलं जातो, रीड की हड्डी असं म्हटलं जातं, तिथं कमकुवत होताना आपल्याला दिसतंय. योगेश बरफ हा बाद होऊन माघारी परतोय. शेवटचा बॉल होता, सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता योगेश बरफ याचा. मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला होता आणि शतरक्षक होता कव्हर पॉइंट मध्ये, चांगला झेल हा पकडला गेला. दुसरा गडी बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, विकेट गेल्या 2 आणि आता नव्याने बॅट्समन येतोय वैभव दलवी. अठरा बॉल 42 धावांची आवश्यकता अजून या मॅच जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील आपण ही 5वी मॅच पाहतोय. आई जुदानी स्पोर्ट्स बोलिंज आणि आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. मागची स्पर्धा आपण जर बघितली, खासदार बाळ्यामामा चषक ब्राह्मणगाव संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता आई जुदानी बोलिंज हा संघ. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता त्या स्पर्धेमध्ये आणि तो संघ आपण इथे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. इतर म्हणेन धावसंख्या तर खूप चांगली धावफलकावरती लावलेली आहे. मात्र त्या डिफेन्स केल्या जातील का हा एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण या मैदानावरती कुठलंच टार्गेट, या मैदानावरती क्रिकेटमध्ये कुठलंच टार्गेट हे सेफ नाहीये. अवलेस बघा इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शतरक्षकाला निवडलाय. मात्र मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. खराब फिल्डिंग झाले तिकडे. आपण पाहतोय शतरक्षक होता तिकडे. रुपेश वांगड होता तिकडे. रुपेश वांगड करणं झाले चूक. बघा रुपेश याची लगेच बदली केली, प्रमोशन. बघा आपण ज्यावेळेस जॉब वरती असतो, कामावरती असतो, त्यावेळेस आपण चांगलं काम करतो, त्यावेळेस आपल्याला प्रमोशन मिळत असतं. मात्र क्रिकेटच्या पटल्यावरती जेव्हा आपली खराब कामगिरी होत असते त्यावेळेस आपले बदली होत असते, प्रमोशन होत असतं. आणि रुपेश वांगडेचं तेच झालंय. त्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये आणून ठेवलाय. पॉइंट वरनं, डीप पॉइंट वरनं डायरेक्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे डीप मध्ये.
एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फक्त एक सिंगल धाव, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 15. या धावसंख्येवरती 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अमोल तळेकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैभव दलवी याच्यावरती आता पूर्ण जिम्मेदारी असेल आपल्या संघाची. आपलेच बघा उचली घेणारा हा चेंडू, उचलीमध्ये बीट झालाय. वैभव दलवी हा फलंदाज. बघा येणारे जे निर्धाव चेंडू असतील ना, ते आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला अडचणीमध्ये घेऊन जातील. कारण जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढ्या अडचणी इथे वाढल्या जातील. आवलेच बघा झोन मध्ये चेंडू होता, चेंडूने उंची घेतलाय, लांबी किती घेतली पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल एवढी लांबी इथे घेतली होती. आणि आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. आपण दुपारच्या सत्रामध्ये इथे आपण पोहोचलोय आणि दुपारच्या सत्रामध्ये जर बघितलं तर 1:39 झालेली आहेत आणि हवेचा वेग आपण पाहतोय थोडीशी दिशा इथे बदलतोय. तेच कारण की वैभव याचा सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाहीये, तिकडे झेल पकडला गेला. जयेश येतोय, जयेश बडवे. रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 15 वरती जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15.86 च्या रन रेटने अजूनही धावा बनवायच्या आहेत आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. अतुल ठाकरे बाद झाला, योगेश बरफ देखील बाद झाला आणि आता वैभव दलवी देखील बाद झालेला आहे. ऑन साइडला जयेश आल्या आल्या चेंडूला पाठवून देईल का तर नाही. सुरेख झेल, फलंदाज ठरतोय इथे फेल. खूप चांगला झेल पकडला गेलाय. हवेच्या विरुद्ध इथे फटकेबाजी होताना दिसतंय. आता लेफ्टी फलंदाज जर असा तर कारगर साबित होऊ शकला असता, कारण हवा आपण पाहतोय त्याला लाभदायक ठरली असती. इथे उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडीशी विरुद्ध हवा इथे पाहायला मिळते आणि तेच कारण इथे झटके देखील लागतायत आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. मयूर येतोय, मयूर शेंडे न्यू बॅटर. अमोल चांगली बॉलिंग करतोय. या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. ऑन साइडला हा चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आपण पाहतोय जीवदानी भोलीन संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलंय, मात्र बघा इथे थोडासा मिसफील्ड झाला, त्याचा फायदा उचलला गेला. थोडस कौतुक झालं, लगेच क्षेत्ररक्षकाने खराब कामगिरी केली. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूमध्ये 17 धावा या लागलेल्या आहेत. अजूनही 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 35, 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. बघा कंपॅरिझन आपण पाहतोय आई जुदानी 11 भोलीन संघाच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा होत्या. 9 धावा आणि इथे आपण पाहतोय 17 धावा आहेत आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या.
आपण बघितलं की जयेश याचं जे षटक होतं शेवटचं षटक त्याच्यामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. तर आपण जयेश याचं षटक जर आपण बघितलं ना तर तब्बल त्यांनी 24 धावा खर्च केल्या होत्या, 26 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या 26 धावा इथे निर्णायक ठरताना दिसत आहेत. कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 9 आणि 4 षटकानंतर 51. खूप चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती अमोल तळेकर याच्याकडून. आता आपण पाहतोय की मयूर आहे आणि निलेश आहे, या 2 खेळाडूंना 2 फलंदाजांना इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. बघा या मैदानावरती आपण जर बघितलं ना तर मोठे फटके मारणं तेवढं कठीण नाहीये, भरपूर सोपं आहे. मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे कनेक्ट करावं लागेल, चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. कारण या मैदानावरती 81 धावा देखील चेस झाल्यात. सकाळच्या सत्रामध्ये 66 धावा चेस झाल्यात. ऑन साईडला फटका देखील खेळला गेला. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. संदीप थापाड फुल टॉस बॉल, इथे फायदा उचलता आलेला नाहीये. बघा संधी आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये फलंदाजाला आणि विकेट किपरला. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर, पंजा खोललाय. बाईच्या स्वरूपात या धावा येताना दिसत आहेत. या 5 धावा या धावफलकावरती आता नोंदवल्या जातील. अवलेच पाहतो आपण, मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक होता तिकडे सनील. आता 2 धावा इथे पल्लून पूर्ण झाल्यात का तर नाही, फलंदाजाला बाद घोषित केलंय. चला पाहूया कशा प्रकारे ते फलंदाज बाद झालेला आहे. मयूर शेंडे हा बाद होऊन माघारी परततोय. आमचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत उमेश वरगणा, ज्यांच्याकडे 50 ते 60 वर्षाचा अनुभव आहे. आमचे अनुभवी पंच. आणि रोहित सुतार सांगतात की त्यांच्याकडे हा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. बघा 50 ते 60 वर्षाचा नसेल मात्र 50 ते 60 मॅचेसचा अनुभव असेल उमेश याच्याकडे. खूप चांगली अंपायरिंग तो करतोय. अवलेस बघा, प्रणीत आलाय, प्रणीत याने ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार
या षटकाराने अशा पल्लवी झाल्यात आणि या टाळ्यांचा आवाज देखील येतोय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती आणि आता 9 बॉल मध्ये 22 धाव्यांची आवश्यकता आहे. चला पाहूया. हा चेंडू येतोय निर्धाव येतोय डॉट बॉल. आता समीकरण आपण पाहतोय 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. प्रणित आहे, प्रणित करू शकतो. प्रणित याला करून दाखवावं लागेल. हिरो बनायची संधी आहे. त्याला प्रमोट केलं गेलंय. 7व्या क्रमांकावरती आलाय. प्रणित त्याच्याकडे बिग हिटर म्हणून ओळखलं जातं. मात्र हा मिसटायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा असेल. रुपेश वांगड याने हा झेल सोडलाय. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच तुम्ही हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र. इथे रुपेश वांगड याला सोडवता येत नाहीये. 2 झेल त्याने आतापर्यंत सोडलेत. एक झेल पकडला, एक कठीण झेल त्याने पकडला, मात्र 2 सोपे झेल त्याने सोडलेत. पाहूया झेल किती त्यांना महागात पडतायत, अडचणीमध्ये घेऊन जातील का? कारण प्रणित हा एक बिग हिटर आहे. 7 बॉल आणि आता मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बघा निलेशने ठोकलाय. या फटक्याची आवश्यकता होती. झेल सुटला, स्ट्राइक रोटेट झाली आणि हा षटकार आला. जले पे नमक. हा सामना जर इथून गमावतोय जीवदानी बोलील संघ तर रुपेश वांगड याच्यावरती खापर फुटणार आहे. कारण 2 झेल सुटल्यात आणि या मैदानावरती आपण जर बघितलं ना तर एका षटकामध्ये 6 षटकार देखील 7 षटकार देखील लागल्यात. एका षटकामध्ये 5 षटकार देखील लागल्यात आणि मला वाटतं हा विक्रम काल आमचे मित्र रोहित सुतार याने केलेला आहे. 5 षटकार देण्याचा त्याने केलेला आहे, मारण्याचा नाही तर देण्याचा त्याने विक्रम केलाय. तर 6 बॉल बाकी असतील आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 15. बघा मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. कारण एक क्षण असं वाटलं होतं की आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला संघ हा गमावू शकतो, मात्र प्रणित आला आणि प्रणित त्याने सुरुवात केली. आपण कंपॅरिझन आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं ना तर जीवदानी बोलीन संघाचं 24 धावा होत्या. इथे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या 37 धावा झाल्यात. विकेट जास्त गमावल्यात मात्र धावा देखील जास्त लावल्यात धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश लिलके. पहिला बॉल निर्धाव येताना दिसतोय. पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. पाहतो आपण बॅटचं एज लागलंय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. प्रणित दळवी याची खेळी देखील इथे संपुष्टात आलेली आहे. महत्वाचा गडी इथे बाद झालाय. ज्याच्यावरती आशा होत्या, ज्याच्यावरती जिम्मेदारी होती, तो खेळाडू इथे बाद झालाय.
अक्षय आलाय. अक्षय बरफ. इथे अक्षय बरफ याला मोठे फटके मारावे लागतील किंवा स्ट्राईक देखील रोटेट करावे लागेल, कारण आपण पाहतोय सलामीचा फलंदाज अजूनही आहे निलेश परेठ. मात्र त्याला संधी मिळेल की नाही हे देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. आता समीकरण आपण पाहतोय 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता आहे. थोडासा पुढे चेंडू ठेवला, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक होता तिकडे, चांगले शतरक्षण झालं. एक धाव ही पूर्ण केली गेली. बघा हे काम अक्षयने खूप चांगले केलंय, कारण निलेश परेठ हा सलामीचा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आणि ऑफ साईडला क्या बाद आहे, मात्र शतरक्षक येतोय आणि पकडतोय झेल, फलंदाज ठरतोय फेल. विशाल येतोय. इथे 14 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. अशा प्रकारे इथे सामना जिंकलेला आहे आई जीवदानी स्पोर्ट्स बोलिंच या संघाने. हळक आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच आई जीवदानी स्पोर्ट्स बोलिंच. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल आई जीवदानी स्पोर्ट्स बोलिंच आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. आपण पाहतो की बाळ्यामामा खासदार चषक 2025 मध्ये याच दोन संघामध्ये फायनलचा मॅच झाला होता आणि एक चांगली मॅच ते प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. तेच दोन संघ आपल्याला पुन्हा एकदा या मैदानावरती आमने सामने येताना दिसतील. तर आपण लगेच जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय तो म्हणजे अमोल तळेकर. अमोल तळेकर इज द मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग. आपण पाहतोय जयेश बडवे याचं जे शेवटचं षटक होतं 26 धावांचं, ते षटक इथे महागड पडलंय मी तर म्हणेन आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला. मात्र तरी देखील मॅच इथे बनवला होता. प्रणित याची विकेट फार महत्वाची होती आणि प्रणित याची मॅच बघण्यासाठी भरपूर प्रेक्षक लाईव्हच्या स्वरूपात जमा देखील झाले होते युट्यूब वरती. मात्र प्रणित दळवी आणि निराश केलाय त्याच्या फ्रेंड्सला, त्याच्या पाठीराख्यांना, कारण भरपूर दिवसानंतर प्रणित याला संधी मिळाली होती. प्रणित कडे हिरो बनण्याची संधी होती. मात्र प्रणितने एक षटकार ठोकला. मात्र प्रणित हा 0 ठरलाय मी तर म्हणेन, कारण आपल्या संघाला इथे मॅच जिंकू शकलेला नाहीये. अपेक्षा तर मयूर शेंडेकडनं देखील भरपूर होत्या, मात्र मयूर शेंडे याने देखील भरपूर नाराज केलाय. वैभव धूम इथे थोडेसे नाराज दिसत आहेत, हताश निराश असा आपल्याला चेहरा इथे पाहायला मिळतोय वैभव धूम यांचा. चला आपण लगेच जाऊया टॉस बॉक्स मध्ये.
टॉस का बॉस तिथे सज्ज आहेत सागरजी माळी सर. ओ टू टॉस बॉक्स. चला जयेश भुयाल यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. 3 षटकांचा मॅच असेल. अगोदर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ते म्हणजेच जयेश यांच्या शुभ हस्ते. जयेश भुयाल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक दिले जाणार आहे तो म्हणजेच अमोल याला. कारण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती आणि त्या मुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर जयेश भुयाल यांच्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. या अमोल. जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती ट्रॉफी आलेली आहे आदरणीय सन्माननीय नौशादादा पागे यांच्या माध्यमातून आणि ती ट्रॉफी जयेश भुयाल यांच्या शुभ हस्ते वितरित केली जाते. वेल डन अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच अमोल. तर चला टॉस करूया आपण. जयेश भुयाल यांच्या शुभ हस्ते एका बाजूने असेल जीवदानी बोळींस विरुद्ध एका बाजूने असेल तो म्हणजेच ओमसागर बामणगाव. 3 ओव्हरचा मॅच असेल. छापाचा कौल झालाय आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय तो म्हणजेच ओमसागर बामणगाव संघाने. काय कराल बॅटिंग? एक थोडस प्रश्न विचारेन कारण की मला वाटतं खासदार चषकामध्ये फायनल तुमच्या 2 संघांमध्ये झाली होती. आता पुन्हा एकदा मात्र काय बदल असेल संघामध्ये? काय नाही बदल. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा शुभेच्छा अनिल. तर खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि जाऊया लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला. मैदानाच्या आतमध्ये जे सज्ज असतील ते म्हणजेच दोन्ही संघ. आणि चला मैदानामध्ये दोन्ही संघांनी यायचं लवकरात लवकर. ओ टू कमेंट्री बॉक्स.